आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। संपूर्ण आयुष्य महावितरण सारख्या शासकीय संस्थेला समर्पित केलं, पण निवृत्तीनंतर न्याय मागण्यासाठीच उंबरठे झिजवावे लागत असतील तर हेच का सन्मानित निवृत्त जीवन? असा संतप्त सवाल अनिल हेमा पाटील हे ज्येष्ठ सेवानिवृत्त तंत्रज्ञ विचारत आहेत। दहिवली साईनगर येथे राहणारे अनिल पाटील यांनी 1980 साली महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणजेच MECB मध्ये 400 kV विभागात आपली सेवा सुरू केली। कालांतराने त्यांची बदली कल्याण टेस्टिंग डिव्हिजन मध्ये झाली। तब्बल 37 वर्षांची सेवा प्रामाणिकपणे पार पडल्यानंतर 31 मे 2017 रोजी त्यांची निवृत्ती झाली। मात्र निवृत्तीनंतर जेवढे लाभ मिळायला हवे होते ते त्यांना मिळालेच नाही। त्यांना महावितरणाकडून केवळ 34 वर्षांची सेवाग्राह्य धरून सेवा उपदान देण्यात आले। उर्वरित 3 वर्षे त्यांची गृहीतच धरली गेली नाहीत। अनिल पाटील यांनी या विरोधात बांद्रा येथील CPF कार्यालय तसेच झोनल ऑफिसमध्ये सतत पाठपुरावा केला। त्यांनी सेवा सुरू झाल्यापासून 1980 ते 1982 या वर्षाच्या CPF स्लिपची प्रत जोडून दिली, तरीही त्यांना तुमचं अकाउंट बंद झालंय, तारीख सुधारता येणार नाही अशी उत्तरं मिळाली। याविषयी कल्याण डिव्हिजन ऑफिसमध्ये गेले असता येथील अधिकारी मिलिंद चौधरी आणि पावसकर यांनी तुम्ही आतापर्यंत झोपले होते का असा अपमानास्पद सवाल त्यांना केला। तसंच त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली। त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पाटील यांनी 23 एप्रिल रोजी महावितरणाला उपोषणाची नोटीस दिली। त्यावर त्यांना लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आलं की 15 दिवसात सर्व थकीत रक्कम DA व इतर रक्कमा अदा करण्यात येतील। पण आता 45 दिवस उलटून गेले तरीही त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यात आलेले नाहीत। उलट विभागीय कार्यालयांकडून टोलवाटोलवीची उत्तरं आणि जबाबदारी ढकलण्याचे प्रकार सुरू असल्याचं ते सांगतात। या प्रकरणातून निवृत्त कर्मचाऱ्यांबाबतचा महावितरणाचा असंवेदनशील आणि टाळाटाळीचा कारभार समोर येत आहे। नियमांचे घोळ, प्रशासनाची दुर्लक्ष वृत्ती आणि अंतर्गत संवादाचा अभाव यामुळे अनिल पाटील यांना निवृत्तीनंतरही न्यायासाठी झगडावं लागत आहे। मी अनिल हेमा पाटील, वरिष्ठ तंत्रज्ञ सेवानिवृत्त। मी 1/3/80ला 400 kV MECB मध्ये लागलो होतो। त्याच्यानंतर माझं रेग्युलर झाल्यानंतर माझी टेस्टिंग डिव्हिजन कल्याण येथे बदली झालेली होती। नंतर मी 31/5/17ला MECB मधून रिटायर झालेलो आहे। तरी माझं सेवा उपदान जे आहे ते 37 वर्षाचं द्यायला पाहिजे होतं, त्यांनी 34 वर्षाचंच दिलं गेलेलं आहे। तर मी पूर्ण म्हणजे बांद्र्याला आणि CPF ऑफिसला पण पाठपुरावा केला। त्यांचं CPF ऑफिसवाल्यांनी त्यांची तारीख चुकवलेली आणि मी नंतर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं का तुमचं अकाउंट क्लोज झालेलं आहे, आम्हाला ती तारीख बदली करता येणार नाही। मी त्या ऑफिसला माझी 80 सालची CPF स्लिप जोडली, 81-82च्या पण जोडून दिलेल्या, तरी पण ते प्रूफ मान्य करत नाही आणि टोलवाटोलवीची उत्तरं देतात ते। आणि डिव्हिजन ऑफिसला गेल्यावरती एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मिलिंद भगवान चौधरी यांनी मला तुम्ही आतापर्यंत झोपले होते का असे उत्तरं दिली। त्याच्यानंतर मी त्यांना 23/4/25ला मी उपोषणाची नोटीस दिली होती। तर त्यांनी वैकुंठे हे त्यांनी सांगितलं का तुमचं आम्ही 15 दिवसामध्ये काढून देऊ, तरी तुम्ही उपोषण मागे घ्या असं लिहून द्या तुम्ही। तर मी त्यांना लिहून दिलं का मी तुर्तास तुमच्या म्हणण्यानुसार तुर्तास उपोषण मागे घेत आहे, मला 15 दिवसामध्ये माझं जे काय असेल ते काढून द्या। तर ते बोलले होते का आम्ही तुमचं सर्व राहिलेला DA आणि ते सर्व तुमचं काढून देऊ। परंतु 45 दिवस उलटून गेल्यानंतरही त्यांनी काही दाद दिली नाही। नंतर आम्ही झोन ऑफिसला CPF ऑफिसला गेलो, त्यांनीसुद्धा असेच उत्तरं दिली। त्याच्यामुळे मला न्याय मिळत नाही आहे। दरम्यान पाटील कुटुंबाकडे 1980-81 मधील CPF स्लिप, सर्व्हिस बुक, नॉमिनेशन फॉर्म आणि MECB बोर्ड म्हणून दाखवणारे स्पष्ट पुरावे आहेत। यातून त्यांच्या सेवेस सुरुवात ही 1980 मध्ये झाल्याचं स्पष्टपणे सर्व्हिस बुक आणि फाईल्समध्ये नमूद असल्याचं दिसत आहे। तरीही कार्यालय ही तारीख चुकीची आहे असं उत्तर देत अधिकारी या बाबी ग्राह्य धरायला तयार नाहीत।
तसेच एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 या काळात अनिल पाटील हे पॅरालिसिसग्रस्त होते। या दरम्यानच संबंधित सर्क्युलर जाहीर झालं होतं। यानंतर पाटील हे 90% बरे झाल्यानंतर त्यांचा मुलगा दीपक हा पुढील पाठपुरावा करू लागला। त्यामुळे उशीर झाला असला तरी यात त्यांचा काहीही दोष नाही। तो उशीर त्यांच्या चुकीमुळे नाही तर आजारपणामुळे होता, जो टाळता येणे शक्य नव्हतं। दरम्यान या सर्व अन्यायाविरोधात अखेर अनिल पाटील आणि त्यांचा मुलगा दीपक पाटील यांनी 9 जून 2025 रोजी कल्याण डिव्हिजन कार्यालयाच्या तेजस्वी बिल्डिंग समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे। जोपर्यंत माझ्या वडिलांना त्यांच्या सेवेसाठी योग्य तो सन्मान व लाभ मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। आणि तिथे ते पावसकर म्हणून एजीएम आहेत का उपव्यवस्थापक म्हणजे उपमहाव्यवस्थापक सहाय्यक महाव्यवस्थापक मास यांनी सदरचं पत्र म्हणजे जे आधी आम्ही दिलेलं होतं का ते पत्र अंगावर फेकून एवढे वर्ष झोपलेले का तुम्हाला समजतं का तुम्ही एवढ्या उद्धटपणे बोलतात असं म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याशी असं वागणं ही वागणूक कितपत योग्य आहे का ते आम्हाला समजत नाही। आणि त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतो की पहिली CPF जी तारीख गेली ती तारीख पकडून अंतिम सेवा उपदान काढायचं जे तुम्ही चुकीचं काढलेलं आहे। पण त्यांनी उद्धटपणे आमच्याशी म्हणजे माझ्या वडिलांशी वागणूक दिलेली आहे होती आणि मी तिथे उपस्थित असल्याकारणे मला हे सर्व माहिती आहे का काय की ते माझे वडील हे पॅरालिसिसमध्ये 22 एप्रिल 2022 ते ऑगस्ट 23 पर्यंत हे पॅरालिसिस पेशंट होते आणि सदरचं सर्क्युलर हे 8/9/2022 रोजी निघालेलं आहे। ज्या वेळेला ते 90% बरे झाले का पॅरालिसिसमधून त्यानंतर मी 10/10/23 रोजी का पहिलं पत्र दिलं होतं परिपत्रक जोडून की माझी जी अंतिम सेवा म्हणजे माझ्या वडिलांचं जे अंतिम सेवा उपदान आहे ते 37 वर्षाचं मिळायला पाहिजे होतं ते तुम्ही 34 वर्षाचं दिलेलं आहे का त्यात तुम्ही महागाई भत्ता हा मला 132% मिळाला पाहिजे तो पण 125% दिला गेलेला आहे। तरी ते सुधारणा करून तुम्ही मला ते देण्यात यावं पण तरी त्यांनी कुठलंही हे केलं नाही। उलट आम्हाला टोलवा नोटीस उत्तर की तुमची CPF तारीख चुकलेली आहे तुम्ही काय पुरावे द्या। आम्ही त्यांना 1980-81 का तर सर्व्हिस बुकमधलं जे नॉमिनेशन फॉर्म आहे म्हणजे जे आपण हे करतो नॉमिनी ठेवतो त्याचं तिच्यावर पण सरळ नमूद आहे की रुजू त्या कंपनीत म्हणजे तेव्हा बोर्ड होतं 6 जून 2005 पर्यंत कंपनीचं आधी बोर्ड होतं MSCB त्याच्यानंतर 6 जून 2005 नंतर ही कंपनी झालेली आहे आणि कंपनी बोर्डाची तारीख 1/3/80 ही रुजू दिनांक असून सुद्धा ते मान्य करत नाहीये। आणि एवढ्या पत्रव्यवहार मी जवळजवळ 10/10/23 पासून मी आज गायत सर्व पत्रव्यवहार केलेला आहे। पोलीस स्टेशनला पण सर्व पत्र दिलेले आहे। त्यामुळे अंतिम इशारा म्हणजे 9 जून 2025 रोजी मी तेजस्वी म्हणजे माझे वडील हे तेजस्वी बिल्डिंग समोर आमरण उपोषणास बसणार आहेत जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत। एकीकडे सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासाठी योजना आणते, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्कांची हमी देते आणि दुसरीकडे महावितरण सारख्या सार्वजनिक संस्थेमध्ये 37 वर्ष निष्ठेने सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्याला तुम्ही एवढी वर्ष झोपलेलात का असा अपमान सहन करावा लागतो। ते दुर्दैव नव्हे का? अनिल पाटील हे पॅरालिसिस सारख्या आजारातून सावरत असताना त्यांच्या हक्काच्या रकमा गहाळ झाल्या। त्यांनी प्रत्येक कार्यालयाचा दरवाजा ठोठावला, पुरावे दिले, विनंती केली, निदान आदराने वागवावं एवढंच मागितलं, पण प्रतिसाद काय मिळाला तर टाळाटाळ, फाईल ढकलणे, उद्धटपणा आणि अपमान। आज त्यांच्या मुलाला आपल्या आजारी वडिलांना सोबत घेऊन महावितरणाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसावं लागते। ही गोष्टच प्रशासनाच्या ढिसाळपणाचं आणि असंवेदनशीलतेचं जिवंत उदाहरण ठरत आहे। त्यामुळे आता प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।